नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. ₹1 पीक विमा योजना जी होती, ती आता बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे. 29 एप्रिल 2025 रोजी राज्य शासनाची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. त्यामध्ये वेगवेगळे निर्णय घेण्यात आले आणि त्यामधील महत्त्वाचा असा निर्णय म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना, जी महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे ₹1 घेतली जात होती, आता ती बंद करण्यात येणार आहे. नवीन निकष लावून पीक विमा योजना सुरू करण्यात येणार आहे. चला मग त्याबद्दलचंच अपडेट पाहू. इथं तुम्ही पाहू शकता पीक विमा योजनेस बदलास मंजुरी, कापणी प्रयोगावर आधारित योजना. सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांकडून शेतकरी हिस्सा खरीप पिकासाठी 2%, रब्बी पिकासाठी 1.5% व नगदी पिकांना 5% याप्रमाणे ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे आता पीक विम्याची रक्कम तुम्हाला खरीप हंगामासाठी 2% भरावी लागेल, रब्बी हंगामासाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% रक्कम तुम्हाला भरावी लागेल. आता ₹1 पीक विमा तुम्ही भरू शकत नाही. शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेसाठी आगामी 5 वर्षात दरवर्षी 5,000 कोटी याप्रमाणे एकूण 25,000 कोटीची तरतूद करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी शेतकरी आणि संबंधित घटकांना प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकासाठी मंजूर तरतुदीच्या 0.1% रक्कम राखीव ठेवण्यास मंजुरी देण्यात आली. पीक विमा योजनेस बदलास मंजुरी, कापणी प्रयोगावर आधारित योजना. सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांकडून शेतकरी हिस्सा खरीप पिकासाठी 2%, रब्बी पिकासाठी 1.5% व नगदी पिकांना 5% याप्रमाणे ठेवण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयानुसार ₹1 पीक विमा देण्याऐवजी आता शेतकरी हिस्सा खरीपसाठी 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकांना 5% ठेवण्यासही मान्यता देण्यात आलेली आहे. राज्यात सध्या 26 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2023 ते रब्बी हंगाम 25-26 हंगामासाठी लागू करण्यात आली आहे. मात्र या योजनेच्या अंमलबजावणी तक्रारी येत असल्याने त्यामध्ये बदल करून आता सुधारित पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना राबविताना नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर प्राप्त होणारी विमा हप्तादारांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेनंतर योजना राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. याचबरोबर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत राबविण्यात येणारी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना जशी आहे तशीच ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचे झालं तर ₹1 पीक विमा योजना बंद करण्यात आलेली आहे. आता खरीप हंगामासाठी तुम्हाला 2% रक्कम, रब्बीसाठी 1.5% तर नगदी पिकांसाठी 5% रक्कम भरावी लागणार आहे. तर तुम्हाला काय वाटते, ही योजना बंद करून शासनाने योग्य केली की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.